नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। बुलढाण्यात घरगुती गॅस सिलेंडरचे हॉटेलमध्ये अवैध वापर, तहसीलदार श्री विठ्ठल कुंबरे यांची धडक कारवाई। सविस्तर वृत्त बुलढाणा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे। बुलढाण्याचे तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी आज शहरातील विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्री विठ्ठल कुंबरे यांच्या पथकाने आज शहरात ठिकठिकाणी छापे टाकले। गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर थांबवा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता। या मोहिमेदरम्यान पथकाने जवळपास 40 हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची झाडाझडती घेतली आहे। यामध्ये अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सर्रासपणे व्यावसायिक कारणासाठी केला जात होता। 11 ठिकाणी छापे टाकून एकूण 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले, तर काही हॉटेल मालकांनी कारवाईचा कुणकुण लागता सिलेंडर लपून ठेवण्याचाही प्रयत्न केला। अशा सर्व दोषींवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तहसीलदार यांच्या या धडक कारवाईमुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले असून प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अशा प्रकारचा अवैध वापर आढळल्यास कोणाचीही गया केली जाणार नाही। नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात। माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेशानुसार आणि माननीय उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनात आज सिलेंडरचा जो तुटवडा आहे असं बोलले जाते, त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण शहरामध्ये बुलढाणा शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानं तपासली। त्यामध्ये 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर आम्ही जप्त केले, जिथे की घरगुती सिलेंडरचा कमर्शियल वापर सुरू होता। तर अशांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे। ही कारवाई सतत सुरू राहील। मी या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करतो की घरगुती सिलेंडर जो आहे तो पुरेसा मुबलक प्रमाणात आपल्या इकडे उपलब्ध आहे। कोणीही पॅनिक होऊन सिलेंडरच्या ठिकाणी जाऊन गॅसच्या गोडाऊनला जाऊन रांगा लावण्याची काही गरज नाही असं आवाहन करतो आणि सर्वांनी शांततेने आपलं सिलेंडर घ्यावं असं पुन्हा एकदा। कमर्शियल सिलेंडर सुद्धा आहेत, परंतु एक असं दिसून आलं कारवाईच्या दरम्यान की घरगुती सिलेंडरचं रिफिलिंग कमर्शियल मध्ये करतात अशी चर्चा आहे बाहेर। असं जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी दाखल होईल आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल। आता आम्ही 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर जप्त केले। यापुढे ही कारवाई सुरू राहणार आहे। आम्ही जसेही शहरामध्ये आम्ही दाखल झालो तर काही लोकांना कुणकुण लागल्याबरोबर त्यांनी घरगुती सिलेंडर लपून ठेवल्याचं सुद्धा काही प्रतिष्ठानामध्ये दिसून आलं। त्यांच्यावरही फौजदारी दाखल करण्यात येईल। सर्वांना माझं आव्हान आहे की अशा प्रकारे घरगुती सिलेंडरचा कोणीही व्यावसायिक वापर करू नये। पुनश्च एकदा मी बुलढाणा तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की घरगुती सिलेंडरचा आपल्याला जो काही पुरवठा होणार आहे तो रेग्युलर होणार आहे। कोणीही पॅनिक होऊन विनाकारण रांगेत उभं राहण्याची कोणावर वेळ नाही। कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी।